छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने, संभाजीराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि येथे आपण जन्माला आलो महाराज. मी तर म्हणतो आपला जन्म पाकिस्तानमध्ये दुबईमध्ये जर झाला असता तर हा सप्ताह आपल्याला पायाला भेटला नसता महाराज. सुंदर नियोजन आहे. पण एकच शोकांतिक आहे, उद्यापासून विनेकरी वर उभा करा. अरे विनेकरी म्हणजे नारदाची गादी, आम्ही उभे आणि जे अधिष्ठान आहे ते खाली आहे. विठाला 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 ताली वाजवा. अरे धन्य अरे संताची ही भूमी महाराज. ही भूमी संताची इथपर्यंत चांगले. पण संत कोणचे, त्यांचे काय लक्षण आहे? तेची संत ज्यांचा नेनती काही टाणा टोना नामस्मरणावा. संत कोणाला बनावा? संताचे लक्षण मारा संता. मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो सज्जन आहो. प्रत्येक वस्तू ओळखाचे लक्षण आहे. आपला मोठेपणा जो लहानामध्ये लपवतो, आपली विद्वता जो अज्ञानामध्ये लपवतो, आपला शहाणपणा जो वाचस्पतीचे ने पाडे. ज्ञानोबा माऊली सांगता अरे संत त्यालाच म्हणता आपला मोठेपणा जगाला ते कधी दाखवित नाही महाराज. संत इतके मोठे असतात, अनोरेनो तोकडा तुका. संत देवापेक्षा मोठे आहे, पण आपण जगापेक्षा मोठे लहान आहे अशी भावना ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्याला संत म्हणावं. आणि लक्षण ओळखू आल्याशिवाय त्याला संत मानू नका. कीर्तनाचा विषय असा आहे, देवाची जयंती असते, संताची पुण्यतिथी असते, आणि तुमचं आमचं कवटी फुटली की भावकी उठली. अजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. मग बाबांची पुण्यतिथी का, देवाची जयंती का आणि संताची पुण्यतिथी का? संत पुण्यवान असता, संत पुण्यवान असता, आयुष्यभर त्यांनी पुण्य केलेलं असतं. आपण जर त्या संताची पुण्यतिथी जर केली तर आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं म्हणून संताची पुण्यतिथी. पुण्यवंत व्हावे ज्याला पुण्यवान व्हायचं महाराज त्याने संत तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जळतील राशी पातकांच्या. या जगाच्या पाठीमागे एकच महान संत जन्माला आला, एकच साधू. लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये असा साधू हो वैकुंठातल्या देवाला लाज वाटले ज्या साधूला पाहिल्याच्या नंतर. काय सांगू देवा, अरे तुकोबाची ख्याती ज्याने देहनेला वैकुंठाशी. नाही नाही देखिला जगी ऐसा योगी ज्याने लाजविले वैकुंठाशी. जे ज्ञानेश्वर महाराजाला करता आलं नाही, जे नाथ बाबाला जमलं नाही, जे भगवान श्रीकृष्णाला करता आलं नाही ते तुकाराम महाराजांनी केलं. सांगा बरं, कोणाच्या पापाला देवर नेता आला का? पण जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले आणि महाराज हा देह वैकुंठाला घेऊन गेले. म्हणून त्या वंशातले आपण आहात. हिंदू धर्मासारखा धर्म जगामध्ये कोणचा पवित्र नाही महाराज. एक तुमच्याकडून मला मुद्दा मांडायचा की आज या ठिकाणी सूर्य मंदिरामध्ये तपपूर्ती सोहळ्यामध्ये महान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त हा याग चालू आहे. हो, एक तुमच्याकडून मुद्दा मांडायचा, कीर्तन करण्यासाठी प्रत्येकाला अधिकारी सकळ असे ते. आता काही लोक नाव ठेवतात महाराज, अजून लोक मला नाव ठेवतात. हा काय तुम्ही त्या मुसलमानाच्या नादी लागले, मराठीचे कीर्तनकार मेले. बऱ्याच कीर्तनकाराचा असा अपवाद आहे महाराज. पण त्या मूर्खांना काय माहिती वारकरी म्हणजे काय. अरे मी माधवबाबाचा स्वरूप आहे, लक्षात ठेवा. माधवबाबाचा लाडका महाराज आहे. निगमानंद बाबा यांचा मी लाडका महाराज आहे. हो, वामन भाऊची कृपा आहे, लक्षात ठेवा. अरे इस दुनिया में बढ़कर अरे खुदा का कोई खुदा नहीं. हजारों साधु हो गए
लेकिन महादेव बाबा सारखा कोई हुआ नहीं। नंद नारायणगड बाबाने मला साहेब कधी सोडलं नाही, पण बाबा गेल्याच्या नंतर पुन्हा ह्या लोकांनी माझा कॉन्टॅक्टच होत गेला नाही। विठाला मी तुम्हाला बोलून गेलो वारकरी संप्रदायामध्ये आमची वंशावळ आहे महाराज। तुम्ही मला सांगा राम अवतार मध्ये कोणता मुसलमान कीर्तनकार होता सांगा बरं, काय त्याचं नाव होतं? रामानाचारी। राम अवतारामध्ये रामायण करणारा काय त्याचं नाव होतं त्या मुसलमानाचं? हा तुमच्या कशा लक्षात राहील? ते मुसलमानाचा होता ना। शेख एवन हरिदास हा भगवान श्री रामचंद्रातला कथाकार मुसलमान। शेख एवन हरिदास कृष्ण अवतारामध्ये लती मोमीन मुसलमान हा भागवताचार्य। माऊलीच्या काळामध्ये कमाल जमाल कबीर हे संत। आणि तुकाराम महाराजच्या काळामध्ये कोणता मुसलमान होता कीर्तनकार, काय त्याचं नाव होतं? हे ज्याला माहिती देवा शपथ ते वारकरीच नाही। तुकाराम महाराज तुकोबरायांच्या मंडपाला आग लागली होती माहिती आहे तुम्हाला? हा शेख मोहम्मद मौली श्री गोंदा। मग मला तुम्ही सांगा माऊलीच्या काळामध्ये कबीर जमाल, कृष्णाच्या अवतारामध्ये लतीफ मोमीन मुसलमान, राम अवतारामध्ये शेख एवन हरिदास, कलियुगामध्ये शेख मोहम्मद माऊली आणि आज कलियुगामध्ये ताजुद्दीन बाबा। जातीवाद करायचा संबंधच नाही। कशाला जातीवाद करता? अरे हरि गारा भेद, 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 हरिहरा 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 भेद। नका करू मागो, नका करू मागो, इगा मेगा जरुधई, इगा मेगा जरुधई, इगा मेगा जरुधई, एका मेका चांद, हाँ एका मेका चांद, एका मेका चांद, एका मेका चांद, एका मेका साल कोण शास्त्र शब्द चांगले आहे ना, कोणची चालला नारला नारला अरे नारा नारला वाजुरारे चांगले पण थोडी झलक आली महाराज। तुमच्या पुढे एकच मला मुद्दा मांडायचा, वारकरी संप्रदायामध्ये जातीचा संबंध नाही। भगवान बाबाच्या काळामध्ये अनेक मुसलमान त्यांचे टाळकरी होते महाराज। गेले ते भगवान बाबा, गेले ते असणारे महाराज, आता त्यांची फक्त कीर्ती राहिली। भगवान बाबाचा एक चमत्कार सांगतो, माझ्या अभंगाकडे वळतो महाराज। त्याच नगर जिल्ह्यामध्ये महाराज मोठा यज्ञ होता आणि त्या यज्ञाला तूप कमी पडलं। हो जमत अग्नीचा अवतार म्हटलं की वामन भाऊ कल्पना करा, चंद्राचा सूर्याचा अवतार आमचे असणारे भगवान बाबा। अरे भगवान बाबा तुमने अरे भारत जगा दिया था, ओ नाद तो भजन का, ओ नाद तो अरे भजन का तो दिल को लुभा दिया था भगवान बाबा तुमने भारत जगा दिया था। भगवान बाबा महाराज तूप कमी पडलं, भगवान बाबा म्हणले जा त्या गोदावरी गंगेला माझा निरोप सांगा। हे लोक गेले, गंगे मातेला सांगितलं, भगवान बाबाने तूप सांगितलं, 100 घागरी पाण्याच्या भरल्या आणि भगवान बाबाकडे नेलं महाराज। भगवान बाबाने त्या पाण्याच्या घागरीला हात लावल्याबरोबर ते गावरान तूप झालं महाराज। हे भगवान बाबा। आणि आमच्याकडे जर त्या तुपाची घागर आणली तर देवा शपथेचं घासलेट होईल, घासलेट। ऐसा ज्याचा अनुभव अनुभव
विश्वदेव सांगते जवळी आले जवळी आले दर्शने असं त्यांचा अनुभव. आमचं काय महाराज, आमचं कोण ऐकत, त्यांच्याच पुण्यावरती आमच्या दुकानात चाले. लक्षात ठेवा. अरे तुकाराम महाराज, भगवान बाबा आणि ज्ञानेश्वर महाराज, कोणताही कीर्तनकार जगद्गुरु तुकोबाराच्या नावावर बोंबलला तो करोडपती होतो महाराज. लोक त्याचे पाय पडतात, व्हावे त्याच्या द्वारी श्वान पडतात. लोक आमचे पाय पडतात महाराज. तुमची भी लोक पाय पडतात ना? सांगते खरं सांगा, तुमच्या बायका तरी तुमच्या घरी पाय पडत आहेत, पण लोक आमचे पाय पडतात हो महाराज, कारण त्यांची माळ आमच्या गळ्यामध्ये. अरे तुकाराम महाराज, भगवान बाबा महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते देवा शपथ, महाराज लोकांना म्हसाटी भाजायला कोण ठेवलं नसतं. आमच्या ज्या दुकानात चालल्या हे जगद्गुरु तुकोबारांच्या नावावरती एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा की नाम सप्ताहासाठी आहे. फार मोठा याग चालू महाराज. एकच तुमच्या पुढे मुद्दा मांडायचा की संताचं महाराज चिंतन करा, चिंतने चिंतने सदरूपता. पण संत कोणचे, संत कोणाला म्हणावं? अरे संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, हे संत किसी को काही नाव प्यारे, संत किसी को काही नाव, हाँ संत किसी को काही नाव, अरे संत किसी को काही नाव, संत किसी को काही नाव, अरे संत किसी को काही नाव. गले में मान है, हाथों में दाल है, होईल वारकरी होईल. पुराण सांगता पुराणिक होशी, पण वैष्णवना होशियारे जना. भगवे कपडे घातले संन्यासी होईल, पण संत होणार नाही. हो वारकरी वारकरी होईल, पण संत होणार नाही. नव्हती ते संत करी ती कीर्तन, कीर्तन केलं तर कीर्तनकार होईल, पण संत होणार नाही. संत किसी को काही ना. संत पुढे त्यांना पायाचा त्रास असल्यामुळे आणि ते खुर्चीवर अगोदर सांगितलं, बाबा मला असा त्रास आहे तर मी येतो, नाही तर मलाच म्हणतात खुर्चीवर कोण बसले. शरीर आहे महाराज, हो चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलितो हरिविना. कारण ठेवेली अनंत तैशीची राहावे. शरीर ही फार मोठी संपत्ती आहे, कारण शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. याच त्यातून कुठं जायचं हे आपल्या हातात आहे. नरकाला जायचं का स्वर्गाला जायचं हे आपल्या हातात आहे. भगवंताने फार मोठी देण, पवित्र तो देह वाणी पुण्यवंतो जो वधी अच्युत सर्व काळ, असं पवित्र शरीर भगवंताने आपल्याला दिलं भगवंताचं चिंतन करण्यासाठी. तर चिंतने चिंतने तद्रूपता झालेली सेवा आमचे माधवबाबांच्या चरणी, आमचे वैकुंठवासी वामन भाऊ, भगवान बाबा, आमचे असणारे गुरुबंधू ज्यांना शांतीब्रह्म लोक म्हणतात तसे शिवाजी महाराज महंत, आणि त्यांच्याही आशीर्वादाने हा याग चालू आहे. बाबांच्या काळामध्ये आमच्या खूप भेटी होत होत्या, तर आता आमचे कीर्तन गुरुकडे त्यांचे कार्यक्रम चालू असतात. पण त्या ठिकाणी महाराजांचं वर्णन खरं तितकं थोडं आहे. पुनश्च तावचेर करतो या संस्थेला तनाने मनाने धनाने सहकार्य करा. ही फक्त संस्था कोळगावचीच नाही, या परिसरातल्या सर्व पंचक्रोशीतील या ठिकाणी मंदिरे लक्षात ठेवा. म्हणून येथे दिलेले भगवान परमात्मा तुम्हाला काहीच कमी करणार नाही. सुंदर प्रकारचा प्रमाण दिलं महाराज. संत सुखी आहे, आणि त्या संताच्या संगतीमध्ये आपण गेलो, आपण कोणाच्या पाय पडतो, पाय पडो देवा. तुम्ही तो कल्याण, कल्याण नाही मुंबई नाही. अरे दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी स्वतःचं कल्याण व्हायला पाहिजे. काय म्हटलो मी? दुसऱ्यावर कृपा करण्यासाठी स्वतःवर आपल्या गुरुची कृपा पाहिजे. दुसऱ्याचा उद्धार करण्यासाठी स्वतःचा उद्धार व्हायला पाहिजे. म्हणून तुमच्या पुढे मुद्दा मांडतो ते संत सर्व सुखाची संगती
तर कोणत्या संतांचं चिंतन करा? माऊली ज्ञानेश्वर, Love
तेरे नाम आरे रामा तेरे नाम झालेले कीर्तन डोके शिवा आमचे असणारे या मठाधिपती या संस्थेचे अध्यक्ष महंत हनुमान महाराजांच्या चरणी, त्यांच्या जोडीला जे महाराज आहे त्यांच्या चरणी, गाणारी मंडळी वाजन काय कौतुक करावं वाजवणाऱ्याचं महाराज गाणारी 100 पडकर एक आहे. सुंदर प्रकारचं नियोजन आहे आणि सिस्टीम 1 नंबरची आहे. पण ते कसं आहे, आधुरा डॉक्टर पेशंट खतरे में. हा जो आवाज आहे ना 10-10 किलोमीटरवर जातो, तिकडे खूप दूर जातो, पण हा आवाज बाहेर सोडलेला आहे. उद्यापासून जे भोंगे आहेत ना भोंगे, आता जाऊ द्या, मला सांगू वाटा ना माझंच कीर्तन फेल झालं, दुसऱ्या ते आड्या कशाला सांगू, पण असू द्या. एक करणा तिथे बांधा, एक करणा इथे बांधा, थोडासा क्रस आवाज, त्याचा असा आवाज टाळला पाहिजे. तर हा आवाज कमीत कमी खूप दूर मादळ होईपर्यंत आवाज जातो महाराज, पण आवाज बाहेर जाणं काही महत्वाचं नाही, त्याचा प्रतिध्वनी आला पाहिजे. सुंदर प्रकारची सिस्टीम आहे, नाव ठेवायला जागा नाही, म्हणून या ठिकाणी महाराजांनी मला आमंत्रित केलं. खूप वेळेस 8 दिवसाला ह्या रोडनं मी जातो. आमचे खुर्चीवर बसलेले जे आमचे सर आहे मादल मुईकर, झालेली सेवा माता भगिनीच्या चरणी सर्वांच्या चरणी अर्पण सेवेला आपण पूर्ण धल जय जय 2 मिनिट कोणी उठू नका. पाठीमागची खाली बसा. मावशी 2 मिनिट खाली बसा. नाही विचारला. उद्या नित्य नियमाप्रमाणे कार्यक्रम होतील, उठू नका. तुम्ही उठल्यामुळे भजन बंद करण्याची वेळ आली. उद्याचे प्रवचनकार गणेश महाराज वारंगे, प्रशांत महाराज वडगणे. उद्या ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये विनोद सम्राट विलास महाराज केसगे गंगाखेडकर महाराजांचं सुसरावे असं कीर्तन होईल. उद्या सकाळी शिवाजी लहुराव 12 ते कोळगाव, सुरेशराव दातिवळी सायदापूर यांचा नाश्ता असेल. उद्या दुपारी समस्त ग्रामस्थ सावरगाव आणि दुपारी मानमोडी. उद्या संध्याकाळचे अन्नदाते नारायणराव नरके पाटील टाकळीकड यांचं अन्नदान राहील. उद्या नित्य नियमाप्रमाणे कार्यक्रम होतील. आज हिंदू धर्मभूषण परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय ताजुद्दीन महाराज शेख औरंगाबाद संभाजीनगर आदरणीय महाराजांनी संकल्पित वेळेमध्ये येऊन सुंदर अशी कीर्तन सेवा केली, त्याबद्दल आदरणीय महाराजांचे संस्थांच्या वतीने शेताचे आभार मानूयात. आप सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा नाम सप्ताह कोळगावकरांची बहुतेक भरपूर लोकांची देणगी आलेली आहे. तरी राहिलेल्या मंडळीनं ज्यांच्याकडे पावती बुक गावामध्ये आहेत त्यांच्याकडे जमा करावे हे विनंती आहे. आज विशेष करून सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण आदरणीय सुरेशजी महाराज कोळेकर शृंग ऋषीगड, अमोल महाराज डोंगरे, प्रशांत महाराज वर्गणे, गायनाचार्य सर्व महाराज मंडळी आहेत. त्याचबरोबर डॉक्टर साहेब आहेत. समोर बसलेले सर्व परिसरातून आलेले भाविक भक्त आणि दूरून आलेले म्हणजे साक्षात पिंपरीवरून बहुसंख्येने आज भाविक उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. पुनश्च एकदा उपस्थित सर्व श्रोतेजनांचे, भाविकांचे, गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्व महाराज मंडळींचे सदस्य आभार. उद्याच्या नित्य नियमाप्रमाणे कार्यक्रम होतील. विठ्ठल जय जय